नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आज धडाकेबाज शेतकऱ्यांसाठी 23 योजनांचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आज अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 चा सादर झालेला आहे. यामध्ये कोणाला फायदा होणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण या 23 योजनांचे निर्णय थोडक्यात पाहूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 शेतकऱ्यांसाठी विविध योजना. पहिला निर्णय पहा, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना 8,50,000 जे काही सौर ऊर्जा पंप आहेत ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढचा निर्णय जर पाहिला तर खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ, तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करून विविध सवलती जे आहेत ते लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पुढचा निर्णय, नुकसानीचे जे काही पंचनामे आहेत ते जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात जे आहे ते लागू करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत, राज्यात लागू झालेली आहे. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत अंतर्गत एकूण 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये जे की अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान. या योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयाचे अनुदान वाटप झालेले आहे. महात्मा ज्योतिराव फुले पुढची योजना आहे, ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची जी काही नियमितमध्ये परतफेड करणारे शेतकरी आहेत, अशा शेतकरी 14 लाख शेतकरी आहेत. 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,190 कोटी रुपये अदा केलेले आहेत आणि उर्वरित रकमेचे वाटप सुद्धा आता त्वरित करण्यात येणार आहे. जे काही कर्जमाफी आहे, ज्यामध्ये पीक कर्जाची नियमितमध्ये परतफेड जे शेतकरी करतात, अशांना जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना सुद्धा रक्कम वाटप त्वरित करावी असे सुद्धा आता या अर्थसंकल्पात सांगितले आहे. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, यामध्ये 6,000 कोटी रुपयाचे जे काही किमतीचा दुसरा टप्पा आहे तो 21 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 1,561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या 767 प्रकल्प आहे त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे आणि सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळणार. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, ज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक आहेत ते 11,85,000 शेतकरी लाभार्थ्यांना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम जे आहे ते अदा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षात 2,14,000 शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपये हे अनुदान देण्यात आलेलं आहे. तसेच पुढे सुद्धा हे अनुदान मिळेल. महा-DBT शेतकरी योजनेअंतर्गत हे अनुदान दिलं जातं. पुढची योजना आहे, ज्यामध्ये कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना, ज्यामध्ये सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी जो आहे तो मिळणार आहे. तसेच पुढचा निर्णय आहे, ज्यामध्ये नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आणि जे काही राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा त्वरित वितरित करणार आहे असं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढचा निर्णय पहा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची जी काही योजना आहे ती जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प हे करण्यात येणार आहेत.
तसेच पुढचा निर्णय, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन जे काही प्रकल्प आहेत ते आता येणार आहेत. पुढचा निर्णय, मत्स्य बाजार स्थापना तसेच मासिक विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपये निधी हा वितरित होणार आहे. स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई, शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण 4,200 कोटी रुपये खर्च जो आहे तो होणार आहे. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प आहे, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ जो आहे तो यामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा निर्णय पहा, जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,751 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. 650 कोटी रुपयाचा निधीची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा निर्णय पाहू शकता, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83,39,818 घनमीटर गाळ हा काढण्यात आलेला आहे. 6,000 शेतकऱ्यांना यामध्ये लाभ झालेला आहे किंवा यामध्ये पुढे मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पुढची जी योजना आहे ती, नैसर्गिक आपत्तीमुळे जी झालेल्या शेतीपिकांचं जे काही नुकसान आहे त्या नुकसानापोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयाची मदत जी आहे ते करण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय, ज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेले जे काही शेतकरी आहेत त्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयाची मदत केलेली आहे. नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा आता 2 ऐवजी 3 हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने जी मदत आहे यामध्ये मदत जास्त देण्यात येणार आहे इथून पुढे. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण या योजना होत्या, महत्त्वाचे अर्थसंकल्पीय निर्णय होते. आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.